दांडेगावातील मातोश्री पानंद रस्ते कामावर गंभीर आरोप। मोठ्या नेत्यांच्या आणि आमदारांच्या आशीर्वादावरच सुरू आहे सगळा खेळ। आम्ही कुणाला घाबरत नाही, ग्रामस्थांचा संताप, ठेकेदार अभियंता जनप्रतिनिधींवर संशय। गोंदिया तहसील अंतर्गत येणाऱ्या दांडेगाव ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या मातोश्री पानंद रस्ते कामावर आता गंभीर आरोपांची मालिका सुरू झाली आहे। गावातील विविध ठिकाणी सुरू असलेला रस्ता बांधकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप होत असून या संपूर्ण प्रकरणामागे ठेकेदार, संबंधित अभियंता, काही स्थानिक जनप्रतिनिधी तसेच एक प्रभावशाली नेत्यांचे संरक्षण असल्याची चर्चा गावात जोर धरू लागली आहे। ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद रामरतन कुशराम यांनी कामावर गंभीर प्रश्न उपस्थित करत सांगितलं की ज्या कामांमध्ये 40 mm गिट्टीचा वापर अपेक्षित आहे त्या ठिकाणी 80 mm गिट्टी वापरली जात असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे रस्त्यांचा दर्जा धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। मोठ्या नेत्यांचा आणि आमदारांचा हात असल्यानेच कोणी कारवाई करत नाही। गावात सध्या अशी जोरदार चर्चा सुरू आहे की या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठ्या स्थानिक नेत्याचं संरक्षण आहे। काही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार संबंधित मंडळी खुल्या आमदारांचा हात आमच्या पाठीशी आहे, आम्ही कुणाला घाबरत नाही अशा प्रकारच्या चर्चा करत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे गावात प्रशासनावरही दबाव असल्याचा संशय व्यक्त होत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काही स्थानिक जनप्रतिनिधींनी अप्रत्यक्षपणे ठेकेदारी अवस्थेत सक्रिय असल्याची चर्चा रंगू लागली आहे। विकास कामांमध्ये देखरेख करणारे जर ठेकेदारही व्यवहारात सहभागी असतील तर कामांच्या गुणवत्तेत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। रोजगार सेवकाच्या मनमानीवरही आरोप। या प्रकरणात संबंधित रोजगार सेवकवरही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। कामांबाबत माहिती विचारणाऱ्या ग्रामस्थांना समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। शासनाच्या कामांमध्ये पारदर्शकता असणे अपेक्षित असताना माहिती लपवली जात असल्याची चर्चा गावात सुरू आहे। मुरुम कुठून आणला, परवानगी कोणाची? रस्ता बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या मुरुमाबाबतही मोठे प्रश्न उपस्थित होत आहे। शासनाच्या जागेवरून किंवा खासगी जागेवरून मुरुम आणताना संबंधित विभागाची परवानगी आवश्यक असते। मात्र या कामासाठी मुरुम कुठून आणण्यात आला, रॉयल्टी भरली का, कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। ग्रामस्थांचा आरोप आहे की नियम धाब्यावर बसवून केवळ बिल काढण्याच्या उद्देशाने कामे घाईघाईत पूर्ण केली जात आहेत। काम विकासाचे कमी, कमिशनचे जास्त। गावात अशीही चर्चा आहे की संपूर्ण कामामध्ये कमिशनचा मोठा खेळ सुरू असून वरपर्यंत टक्केवारी पोहोचत असल्यामुळेच अधिकारी गप्प बसले आहेत। काही ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया देताना अभियंता रस्ता बांधतो आहे की गावाला विकायला निघाला आहे असा सवाल उपस्थित करत आहे। ग्रामस्थांची मागणी, संपूर्ण कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, संबंधित ठेकेदार, अभियंता व जबाबदार अधिकाऱ्यांची माहिती जाहीर करावी, वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता तपासावी, मुरुम उत्खननाची कागदपत्रे सार्वजनिक करावीत, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। दांडेगावातील या प्रकरणामुळे आता संपूर्ण परिसरात चर्चा रंगली असून ग्रामस्थ प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत। शासनाच्या निधीतून होणारे विकास कामे पारदर्शक आणि दर्जेदार व्हावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार, गोंदिया। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोंदिया। प्रल्हाद कुशराम, दांडेगाव ग्रामपंचायत दांडेगाव सदस्य, तहसील जिल्हा गोंदिया। मातोश्री पानंद योजनेचे 6 रोड आले आहेत आणि ते 4 25-25 लाखाचे आहेत। तिथे भ्रष्टाचार होऊन राहिला आहे आणि ते 4 काम सुरुवात झाली आहे। तिथे ठेकेदार सूरजजी पटले यांना दिला आहे आणि गावच्या लोकांना जे काम करायचे आहे 300 रुपये रोजी ते 150 देत आहेत। लेबर पेमेंट काढत आहेत, हजेरी घेत आहेत, घरी जात आहेत आणि ठेकेदार JCB ट्रॅक्टरनं काम चालवत आहेत। गावच्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून हाताने काम केलं पाहिजे, तिथं ट्रॅक्टर JCBनं काम करत आहेत आणि मुरुमची रॉयल्टी नाही आहे, त्याच्यापाशी जेईचा नंबर नाही आहे, त्याच्यापाशी इस्टिमेट नाही आहे विचारल्यावर ठेकेदाराला। आणि 4 काम हे मातोश्री पानंद योजनेच्या 25-25 लाखाचे त्यांना केल्या पाहिजे। सर्व गावच्या लोकांना हातमजुरी काम करून त्यांना रोजी रोजगार मिळाला पाहिजे। 12 रुपये तिकडनं आहे म्हणतात, ते 300 रुपये रोजी मिळाला पाहिजे त्यांना, ते होत नाही। त्याची रॉयल्टी नाही आहे, स्वतःच्या वावरातनं खोदत आहेत ते। आतापर्यंत तक्रार नाही केला मी, फक्त तुम्हाला बोलवला आता।